मी काय सांगितलं तर महायुतीचा उमेदवार गोपीचंद पडळकरच असणार सांगितलं तर का नाही? आता काय सांगतो या महायुतीचा सांगली जिल्ह्यातला मंत्री हा गोपीचंद पडळकरच असणार. मी गोपीचंदला सांगणार आहे, मंत्री झाल्यावर करपलेल्या चेहऱ्यांच्या माणसाला बरोबर ठेवा, कारण मंत्री झालं की टमाटोच्या गालाचं गडी लगेच धावत येते. तुम्ही म्हणणार कसं? मी मंत्री होतो, मीच ते बघितलं. मी मंत्री होतो, रोज 2-2 हजार माणसं. माझ्या मुंबईतल्या बंगल्यावर झोपायला जागा नसायची. 8-10 चारी भाकरी करू करू थकले. मी म्हणायचा या आलेल्या गड्यांना खायला घाला, आणि ती गडी जेवले की म्हणायचे भाऊ तुमच्यासारखा अभ्यासू माणूस नाही, तुम्हाला प्रचंड शेतीतलं कळतं, महाराष्ट्राच्या विकासाचं कळतं. मी बी चांगला धोट कपड्यातला नेहरू शर्ट भट्टी बिट्टीचा गडी घालून आलेला असला, अत्तर बित्तर मारून मला वाटायचं लय मोठं गडी आपल्याकडे यायला लागली, ते आपलं वजन वाढलं या. आणि साला मंत्रीपद गेलो गडी गेलं की पळून. मग राहिली तुमच्यासारखी. ती बिचारी आली मला म्हणले भाऊ तवा त्या गड्याने आम्हाला तुमच्याजवळ येऊच दिलं नाही. मी म्हणलं बाबा चुकलो, पुन्हा झाल्यानंतर मी तुम्हाला कवा सोडणार नाही म्हटलं. कारण मी पडळकर साहेबांना मंत्री झाल्यावर सांगतो, नाही तर आमचा नंबर असायचा दारात, असं नको. बरोबर आहे का? काय प्रमाण वाजवून उभा राहून सगळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद. साहेबाचा दणका नाही बाबा नाही रे तुला सोसायचा नाही. नाही बाबा नाही रे तुला